दुसऱ्या दिवशी सायंकाळी वळिवासारखी पावसाची आणखीन एक जोरदार सर येऊन गेली. मग मात्र तब्बल 4 दिवसात लोकांनी भराभरा पेरण्या उरकल्या, भाताच्या दाढी टाकल्या. 5व्या दिवसापासनं मॉन्सूनच्या पावसानं जी सुरुवात केली ती सतत 10-12 दिवस. विसावा त्याने घेतलाच नाही. सारं शिवार हिरवगार दिसायला लागलं. लतावेलींना बहर आला. गिरिजा दुथडी भरून वाहायला लागली. रामदास मिळेल ते काम करत होता. ज्या दिवशी काम नसेल त्या दिवशी त्याचा स्टोव फरफरत होता. उत्तमपैकी स्वयंपाक करता येत असल्यामुळे त्याला अडचण भासण्याचा प्रश्नच नव्हता. विशेष म्हणजे त्याची एकटेपणाची व्यथा बरीच कमी झाली होती. सतत कुणीतरी संगती सोबतीला असायचंच. तो गप्प बसत नव्हता आणि लोकही त्याला गप्प बसू देत नव्हते. साऱ्यांना त्याचं बोलणं अवीट मधुर वाटत होतं. लहानापासून मोठ्यांना तो अत्यंत सोप्या भाषेत जीवनाचं तत्त्वज्ञान सांगत होता. सुखासमाधानाचा मार्ग दाखवत होता. नीती अनिती, पाप पुण्य आणि स्वार्थ परमार्थ यातला फरक पटवून देत होता. संत वाङ्मयाचा अभ्यास केलेला असल्यामुळे त्याच्याकडे दाखल्यांना तोटा नव्हता. यामुळे लोकांची त्याच्याविषयीची आदरभावना दुणावली होती. त्याला जे समाधान मिळत होतं त्याचं वर्णन काय करावं. जीवन सार्थकी लागतंय असंच वाटत होतं. दिवसामागून दिवस चालले होते. भाताच्या आवण्या उरकत आलेल्या होत्या. खुरपण्या कोळपण्या चाललेल्या होत्या. निसर्गानं एकंदरीतच छान साथ दिलेली होती. सारं वेळच्या वेळी साधलं होतं. पिकं जोमात होती. शेतकरी खुश होते. नागपंचमीला 2-3 आठवड्यांचा अवधी असूनही स्त्रियांच्या झिम्मा फुगड्या सुरू झाल्या होत्या. पुरुष मंडळी मध्यरात्रीपर्यंत सोंगट्यांचे पट मांडून बसायला लागली होती. डोंगरगावात एकूण आनंदी आनंद होता. मध्यंतरी रामदास पुन्हा 2 दिवस बाहेरगावी जाऊन आला होता. तो कुठे जातो, काय करतो, कुठे राहतो, कुणाला काही थांगपत्ता नव्हता. नाथाला म्हादाला सुद्धा त्यांनी थांगपत्ता लागू दिला नाही. त्याचं बाहेर जाणं अनेकांना संशयास्पद जरी वाटलं होतं तरी त्याच्या वर्तनावरनं संशय घ्यायला जागाही नव्हती. नाथा म्हादाच्या समाधानासाठी तो एवढंच म्हणाला होता, वेळ आल्यावर आपोआप उलगडा होईल. बोलण्यापेक्षा कृती महत्त्वाची असते. मी आत्ताच काही सांगत बसलो तर ती वल्गना ठरेल. कुसुमं वर्णसंपन्नं गंधहित न शोभते क्रियाहीन मधुरं वचनं तथा. म्हणजे विविध रंगांनी युक्त परंतु गंध नसलेलं फूल ज्याप्रमाणे शोभत नाही त्याप्रमाणे क्रिया नसलेलं गोड बोलणं माणसाला शोभत नाही. आषाढ मास संपत आला होता. नागपंचमी आठवड्यावर आली होती. रात्रीचे 9 वाजून गेले होते. झिम्मा फुगड्या खेळण्यासाठी डोंगर गावातल्या तरुणी एकमेकींना हाका मारायला लागल्या होत्या. सोंगट्या खेळण्यासाठी चावडीत मंडळी गोळा होऊ लागली होती. रामदास आपल्या मित्रांसमवेत मंडळाच्या खोलीत गप्पा मारत बसला होता. गप्पांच्या ओघात अंधश्रद्धांचा विषय निघाला. देवीचा कोप, देवीची नड, कोंबड्या बकऱ्यांचे बळी, ग्रहणं, देव्हाऱ्याचं स्तोम, देवऋषी, अंगात येणं, करणी, भूतबाधा अशा अनेक काही गोष्टींचं मंथन करताना रामदासनं त्याचं खंडन केलं. त्यांचा फोलपणा सगळ्यांना पटवून दिला. त्याची मिठ्ठासवाणी स्नेहमंडळी जीवाचा कान करून हृदयाच्या कप्प्यात साठवत होती. शेवटी तो म्हणाला, माणूस अतिश्रद्धेच्या आहारी गेला की तो देवऋषाकडे स्वतःची बुद्धी गहाण ठेवतो. त्याला स्वतःची बुद्धी राहत नाही. यस्य नास्ती स्वयंप्रज्ञा शास्त्र तस्य करतो किम. ज्याला स्वतःची बुद्धी नाही त्याला शास्त्र काय करू शकेल. अशा प्रकारे त्यांची या विषयावर चर्चा चाललेली असताना नरसू अण्णा घाईघाईनं देवासाठी तेलवात घेऊन आले. तेलवात करून ते काळेश्वरासमोर गुडघे टेकून हात जोडून बसले. बाळा खोलीच्या दाराला पाठ टेकून बसला होता. त्यानं गाभाऱ्याकडे डोकावलं. कसलीशी शंका येऊन तो म्हणाला, काहीतरी भानगड आहे बरं का महाराज. सोंगट्या खेळायला जायचं सोडून या वक्ताला नरसू अण्णा देवामोर गुडघे टेकून बसलेत. रामदास ताडकन उठून उभा राहिला.
नाथा दाराला कडी घालेपर्यंत तिघे गाभाऱ्यात शिरले. महादानं विचारलं, काय भानगड आहे अण्णा? तू का किडकावलाय? अण्णांचं पुढचं बोलणं ऐकायला रामदास तिथे थांबला नाही. कसलाही विचार न करता तो बाहेर पळाला. त्याच्या पाठोपाठ बाळा, मादा, नाथा, नरसू अण्णाच्या घराकडे धावत सुटले. 2-2.5 मिनिटात त्यांनी अण्णाचं घर गाठलं. घरात जणू जत्रा भरली होती. बायकांचा कलकलाट चालला होता. बरेच जण चिंतातूर होऊन मांत्रिकाची वाट बघत होते. तुकाची अवस्था अतिशय वाईट होती. तो डोळे मिटून निपचित पडला होता. त्याच्या तोंडावाटे फेस येत होता. रामदास गर्दीत घुसला. त्याला पाहताच बायांचा कोलाहल शांत झाला. महाराज, मांत्रिक बी येतो वाटतं, कुणीतरी म्हणालीच. रामदासनं पहिल्यांदा तुकाची नाडी पाहिली. ती व्यवस्थित चालू होती. मग त्यांनी दंश केलेली जागा पाहिली. डाव्या पायाच्या घोट्याजवळ दोन्ही दातांच्या जखमा स्पष्ट दिसल्या. रक्त गोठलं होतं. मांडीपर्यंत पाय काळा निळा झाला होता. चाकू आहे का कोणाकडे? त्यांनी विचारलं. गर्दीतल्या एकानं लगबगीनं कमरेचा चाकू काढून त्याच्या हातात दिला. कापडाच्या एका धडप्यानं तुकाची मांडी करकचून आवळल्यावर जखमेच्या ठिकाणी चाकूनं उभा आडवा छेद घेतला. रक्त पाझरू लागताच त्यांनी जखमेला तोंड लावलं. लोक अवाक होऊन पाहत राहिले. तो तोंडानं रक्त ओढायला लागला. रक्ताच्या 2 गुळण्या टाकेपर्यंत त्याला काही झालं नाही. मात्र 3री गुळणी टाकल्याबरोबर विजेचा झटका बसल्याप्रमाणे तो जमिनीवर अस्ताव्यस्त पडला. लोक सुन्न झाले होते. प्रत्येकाला घाम फुटला होता. कुणीतरी पाणी आणलं, त्याच्या तोंडावर शिंपडलं. हळूहळू तो सावध झाला. जेव्हा तो उठून बसला तेव्हा लोकांच्या जीवात जीव आला. चूळ भरून त्यांनी तुकाकडे बघितलं. शरीराची किंचित हालचाल करून तो कणायला लागला. उठून बसल्यावर त्यांनी डोळे उघडले. लोकांची गडबड सुरू झाली. रामदासनं हात उंचावून साऱ्यांना शांत केलं आणि तो म्हणाला, आता घाबरायचं कारण नाही. संकट जवळजवळ टळलंय. देवाबानी धावून आलासा महाराज, तुकाची आई आनंदाश्रू ढाळत म्हणाली. अण्णा जर देवळात तेलवात घेऊन आले नसते तर फार वाईट वेळ आली असती. तुम्ही माझ्या लेकराचा जीव वाचवला. तुमचा उपकार माझ्याच्याने या जन्मी फिटणार नाहीत महाराज. ती माऊली आसवं न आवरता रामदासचे पाय पकडून म्हणाली, मावशी असं काय करताय? उपकार करणारा मी कोण? काळेश्वराच्या कृपेनं तुमच्या तुकावरचं संकट टळलंय. चला चला उठा. तुमच्या तुकाला आपण त्या देवाधिदेवाच्या चरणावर घालू. त्याच्या सेवा चाकरीत तुमच्याकडून निश्चित हयगय झालेली असणार. खरंय महाराज, खरंय. माझ्याकडून अपराध काढलाय. 4-4 महिने मी देवळात काही जात नाही. देवा महादेवा माफ कर मला. तुकाचा बाप हात जोडून म्हणाला. तुकाला मंदिरात आणलं. मंडपातही गर्दी जमली. फुंगड्यांचा, सोंगट्यांचा सगळ्यांना विसर पडला होता. साऱ्यांच्या ध्यानी मनी एकच नाव होतं, महाराज. रामदासनं आणखीन एक चमत्कार लोकांना दाखवला होता. तुकाचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नव्हती. त्या गर्दीत नंदाई होती. प्रसन्नपणे रामदासकडे ती एकटक बघत होती. त्याच्या असामान्य कर्तृत्वामुळे तिचं काळीज सुपा एवढं झालं होतं. तिचं भाबडं मन त्याची पूजा करायला लागलं होतं. दौलत शिंद्याची चंद्रा आणि सोपान जाधवांची सारजा तिच्या जवळ उभ्या होत्या. चंद्रा नंदाच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली, नंदा, महाराजांना देव प्रसन्न झालाय का ग? अगं त्या काळेश्वराला माहिती. आम्हाला फसवू नका तू. तुमच्या कथे येत असतात. तुझ्या जीवाला काय हाड आहे का नाही? नंदा रागाच्या आविर्भावात म्हणाली, पण मनातनं ती आणखीन प्रसन्न झालेली होती. रामदासजवळ सरपंच अमृतराव तावरे आणि आप्पासाहेब बसले होते. तात्यासाहेबांनी एवढा त्यांना मान होता. ते नको नको म्हणत असतानाही गावानं त्यांना सरपंच पद दिलं होतं. ते उठून म्हणाले, मंडळी खाली बसून घ्या. रात्रभर जागरण करायचे. आधी महाराज प्रवचन सांगतील, नंतर भजनाला सुरुवात होईल. सारेजण खाली बसल्यावर रामदास प्रवचनासाठी उभा राहिला. सर्वांकडे बघून त्यांनी हात जोडले. मग आपल्या मधुर स्वरात त्यांनी प्रवचन सांगायला सुरुवात केली. जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्वांघरी राम शुद्ध भाव.
सोपी भाषा, वाक्चातुर्य, गोड आवाज आणि व्यावहारिक दाखले यामुळं ती अवघी माणसं 2-3 मिनिटात तल्लीन झाली. परमेश्वर प्राप्ती म्हणजे सुखासमाधानाची प्राप्ती. ही प्राप्ती सत्य, निर्मळ आणि प्रेमळ आचरणानं होते. भक्ती म्हणजे प्रार्थना. प्रार्थनेमुळे देव बदलत नाही, तर प्रार्थना करणारी व्यक्ती बदलते. व्यक्तीत बदल झाला की आपोआप सुखसमाधानाचं म्हणजे रामाचं आगमन होतं. हा मुद्दा त्यांनी विस्तारानं अत्यंत समर्पक शब्दात पटवून दिला. लोक खुश झाले. मग त्यांनी श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक कथन केला. बाबड्या समजुती आणि अनिष्ट रीतिरिवाजांवर टीका केली. प्रवचनाचा समारोप करताना त्यांनी संदेश दिला, जयम चरे जयम चित्ते जयमासे जयम सये ययम भुजंतो जयम भासंतो पावकमम न बंधई. म्हणजे प्रयत्नपूर्वक चला, प्रयासानं उभे राहा, विचारपूर्वक बसा, सहजासहजी झोपू नका, मनात आलं म्हणून खाऊ नका, बोलायची घाई करू नका, नशिबी दुःख येऊ नये म्हणून प्रत्येकानं ही काळजी घेतली पाहिजे. रामदास जवळजवळ 1.5 तास बोलला. जेव्हा तो पुन्हा हात जोडून बोलायचा थांबला तेव्हा सगळे भारावलेले होते. आप्पासाहेब विद्वान होते. त्यांना रामदासची विद्वत्ता अनुभवायला मिळाली, त्याचा सेवाभाव पाहायला मिळाला, म्हणून त्यांनी त्याच्या पायावर चक्क डोकं ठेवलं. रामदास चमकला, मागे सरकत खाली वाकला आणि आप्पांच्या चरणांना स्पर्श करून म्हणाला, तुम्ही सुद्धा चूक केलीत आप्पासाहेब. मी स्वतःला कोणी विद्वान किंवा पंडित समजत नाही. मी तुमच्यापेक्षा वेगळा नाही, मी साधा सामान्य माणूस आहे. लोकांच्या अंधश्रद्धांचा फायदा उठवणारी बुवाबाजी मला आवडत नाही. सत्य, अहिंसा, न्याय, श्रम आणि सेवा मला प्रिय आहेत. या गोष्टींचा मी माझ्या परीनं प्रचार करतोय, म्हणून तुम्ही मला महत्पदावर बसवण्याचं कारण नाही. आप्पासाहेबांनी प्रेमभरानं रामदासला मिठी मारली. ते आपलेपणानं म्हणाले, बुवाबाजी मलाही नाही आवडत महाराज. पांडुरंगाचे तुम्ही सच्चे भक्त आहात म्हणून तुमचे पाय धरले. मी जरी वयानं मोठा असलो तरी तुम्ही विद्वान आहात, पंडित आहात. इथे येऊन तुम्ही या गावाची सेवा चाकरी करायला लागलात, पण इथे असून सुद्धा ती मला नाही करता आली. गावाची सेवा करायला प्रपंचाच्या व्यापातून सवड काढता आली नाही. मी हतभागी आहे महाराज. माणूस हक्कासाठी भांडतो पण कर्तव्याकडे पाठ फिरवतो. माझी चूक आता मला उमगली आहे. साथीला तुम्ही आहात. या आडबाजूच्या गावासाठी आपण बरंच काही करू शकू असं आता मला वाटायला लागलं आहे. आप्पासाहेब 21व्या शतकाच्या उंबरठ्यावरती होता. पण बोलबोल म्हणताही 15-16 वर्ष जातील. या उंबरठ्या पलीकडे कोणतं चित्र असेल त्याविषयी साशंकता आहे. आत्ताचं दिल्लीतलं हिडीस राजकारण गल्लीपर्यंत येऊन भिडलं आहे. अशा राजकारणासाठी आपण माझा उपयोग करून घेणार नसाल तर गावाची अहोरात्र सेवा करायला मी तयार आहे. लोकांनी टाळ्या वाजवल्या. रामदासच्या चाहत्यांना परमानंद झाला होता. त्याला पाण्यात पाहणाऱ्यांना त्याचं वाढणारं प्रस्थ सहन होण्यासारखं नव्हतं. अर्थात ही मंडळी काही बोलू शकली नाहीत, फक्त मनोमन झळफळत राहिली. काही निघूनच गेली. रामदासनं इशारा करताच नाथानं महादानं भजनाचं साहित्य आणलं. मंडपातली गर्दी ओसरायला लागली. 2-3 वगळता बहुतेक स्त्रिया आपल्या घरी गेल्या. मध्यरात्र उलटली होती. मंदिरातून नंदा परतेपर्यंत नानी जाग्या होत्या. तिला आलेलं बघताच उशालगतच्या कंदिलाची वात किंचित मोठी करून त्या म्हणाल्या, अगं तुझं बा नाही आलं वे. ते भजनाला थांबले आहेत आणि मग तुला काय एवढा येळ लागला. महाराजांचं प्रवचन होतं, एवढा उशिरा पतूर. मग नंदाला सगळा इतिवृत्तांत कथन करावा लागला. ती बोलायची थांबल्यावर नानी म्हणाल्या, आपल्या गावचं कोणतं देणं लागतंय बिचारा, काय माहिती. नंदा आईच्या कुशीत शिरली. तोंडावर पांघरून घेऊन पापण्या मिटल्या, पण बराच वेळ तिची चुळबुळ चालली होती. तिला तिचं प्रारब्ध माहिती नव्हतं. अनेक प्रश्न अनुत्तरित होते. तरीसुद्धा आपल्याला रामदास पती म्हणून लाभावा असं तिला मनापासून वाटत होतं. रामदासचं नाव गाव माहिती नव्हतं, जात कुळ माहीत नव्हतं, तरीसुद्धा तिने काळेश्वराला साकडं घातलं होतं. रामदासनं तिच्या भावना जाणल्या होत्या.
त्याच्याही नजरेसमोर तिचं साजरं गोजिरं रोपडं साकारत होतं, पण तो सुज्ञ होता, विचारी होता. त्याला वास्तवता माहिती होती. त्याला सगळं मृगजळासमान वाटत होतं. स्वतःचं दुःख विसरण्यासाठी त्यांनी परमार्थाचा रस्ता धरला होता. एकटेपणाची वेदना नाहीशी करण्यासाठी डोंगरगावचा आश्रय घेतला होता. नंदाचा विचार मनात आणणं स्वर्गाला गवसणी घालण्याइतपत अशक्य वाटत होतं. एका दुःखानं खपली धरली होती, पण दुसऱ्या जागी जखम झालेली होती. नंदा संदर्भात नाथा महादाकडून त्याला बऱ्याच गोष्टी समजल्या होत्या. पक्का शेठ नावाच्या गावठी दारूच्या धंदेवाल्याकडं नानांची जमीन गहाण होती. नंदाच्या मोबदल्यात पक्का शेठ जमीन सोडायला तयार होता. बाबाजी शिंदेचा मुलगा सदा पैलवान तोही नंदावर डोळा ठेवून होता. त्यामुळे त्यांनी तातासाहेबांच्या सखूसाठी होकार दिला नव्हता. याशिवाय शिंपी काम करणारा लखू जाधवांचा 3 नंबरचा मोहनसुद्धा नानांचा घरजावाई व्हायला उत्सुक होता. अर्थात नंदाला या तिघांपैकी कोणीही पसंत नव्हता. पकाशेटनं लग्नाची बायको सोडून रखेल ठेवली होती. दिवसा ढवळ्या तो अनेक धंदे करत होता. सदा तर काय बोलून चोलून पैलवानगडी. विचार आणि विवेक याचा पत्ता नसलेला. गोरगरिबांच्या लेकींच्या अब्रूवर घाला घालण्यासाठी सदैव तयार असलेला. उद्योग न करता टोळभरावासारखा भटकणारा. आणि मोहन तर पक्का बेवडेबाज. 2 विवाहित तरुणींशी त्याचे अनैतिक संबंध होते. मग कशी पसंत करणार नंदा त्यांना? पण नाही म्हटलं तरी तिघेही मातब्बर होते आणि नानांच्या गरिबीचा फायदा घेणं त्यांना अशक्य नव्हतं. म्हणून रामदास वेळोवेळी स्वतःच्या मनाला आवर घालण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता. नागपंचमीच्या आदला दिवस होता. सकाळपासनं पावसानं जोरदार वृष्टी सुरू केली होती. घराबाहेर पडणंसुद्धा मुश्किल झालेलं होतं. नंदाच्या मनात एक विचार हळूहळू घर करायला लागला होता. देवळात महाराज एकलंच असतील. त्यासनी दुपारच्याला भेटायला जायला पाहिजे. आपल्या मनामधलं गुपित सांगून टाकायची नामी संधी आहे. निर्धार पक्का झाला. 10 वाजल्यापासून तिची आतुरता वाढायला लागली. जेवायला 11 वाजले. घाईघाईनं भांड्यांची आवराआवर केली. वेणीफणी करून पातळ बदलायला फारसा वेळ नाही लागला. तोंडाला पावडर चोळली. कपाळावरती गंधाची टिकली रेखली. ते ग्रामीण प्रसाहन साहित्य देवळीत ठेवत असताना नानींनी विचारलं, अगं अशा पावसामध्ये कुठं जाणार? कमी झाला या मैतरणी वाट बघत असत्यान. अगं पण कशाला भिजायचं जाती तू? नानांनी सुद्धा विचारलं. नाही गेले तर पोरी इकडे येत्यान. अगं पाय बी घसरण. जपून शानीचा हलय धेंगाणं घालू नका. आम्ही काय लहान आहे का? असं ती गालातल्या गालात हसत म्हणाली आणि डोक्यावर पदर घेऊन भरकन बाहेर पडली. जवानी दिवाणी असते असं म्हणतात. या दिवाणपणामुळं ती जन्मदात्यांशी आज चक्क खोटं बोलली होती. रामदासला भेटायला जाणं योग्य का अयोग्य हा विचारसुद्धा तिच्या मनात आलेला नव्हता. मंदिर फारसं दूर नव्हतं. मोठमोठ्या ढांगा टाकत ती वेशी पलीकडे गेली. मेहरबानी कोणी पाहिलं नाही. मंडपाच्या पायरीवर जेव्हा पाय ठेवला तेव्हा मात्र ती क्षणभर बावरली. मनात एक विचार आला, आतमध्ये नाथा माधा यापैकी कोणी असन तर? पण पर्जन्यधारांचा वेग वाढल्यामुळे माघारी वळणं अशक्य होतं. मनाचा हिय्या करून तिने मंडपात पाय ठेवला. नशिबानं मनाजोगता कौल दिला. खोलीत रामदास एकटाच होता. नंदा दारात येऊन उभी राहिली तरी पाऊस आणि स्टोच्या आवाजामुळे त्याला तिची पायचळ जाणवली नाही. चौकटीवर हात ठेवून तिने गोड स्वरात विचारलं, अजून स्वयंपाक चालू आहे वय? कोण? नंदा? आणि अशा या पावसात? मैतरणी यायच्यात खेळायला. तिने पुन्हा थाप मारली. हे बघ, काहीतरी थापा मारू नकोस. अशा मुसळधार पावसात कुणी घराबाहेर पडणार सुद्धा नाही. मग मी कशी पडली? तुला लागलाय वेळ. तुमचा स्वयंपाक एवढ्या उशिरानं कसा ते सांगा ना. मी एक पुस्तक वाचत बसलो होतो. भाकरी थापली? थापली की, कालवण शिस्त आहे. आतमध्ये या परवानगी आहे का नाही आहे? तू अशा वेळी इथे यायचं धाडस करायला नको होतंस. कोणी पाहिलं तर हा विचार तुझ्या मनात आला नाही? नाही आला. मन थाऱ्यावर नव्हतं. चुकलं का?
नाही तर काय, तू यायला नको होतंस. एका आबरूदार घरची तू लेक आहेस याचा विसर कसा काय पडला? काचेच्या भांड्याला एकदा तडा गेला की जोडता येत नाही. प्रारब्धात जे असतं ते घडतं. माणसाला सारं बदलता येतं, पण नशीब नाही बदलता येत. मग मी जाऊ का परत? पाऊस रपरप कोसळतोय, थांब जरा. ये आत. कशी येऊ आत? माझ्याबरोबर तुम्हाला दूषण नको. इथं दारापाशी बसती चालन? काय चालन? तुला दारालगत बसवणं बरं वाटतं का? मग आत आल्यावर बरं वाटन का? मी काय अद्याप संन्यास घेतलेला नाही आहे. तुझ्यासारख्या सौंदर्यवतीचा गोड सहवास कुठल्या तरुणाला बरा वाटणार नाही. पण नंदा, माणूस जवानीच्या कैफात मनोरथांचे हवे तसे इमले उभारतो. मृगजळाच्या मागे धावणं व्यर्थ असतं. फक्त दमछाक होते, तहान भागत नाही. काळेश्वर माझे मनोरथ पूर्ण करल, माझा विश्वास आहे. असं म्हणून ती बसलेली उठली. रामदासनं विचारलं, आता का उठलीस? आता नको, थांबाय. जे काम होतं ते झालं माझं. गालात हसत ती म्हणाली. म्हणजे असं कोणतं काम होतं? उगा येड पांघरू नाही हो माणसानं. तिने समाधानानं उंबऱ्याच्या बाहेर पाय ठेवला. रामदासनं हाक मारली, पण माघारी न वळता तिने नुसताच हात पालवला. बांगड्यांच्या मधुर झंकारात तो काही क्षण स्वतःला विसरून गेला. मग विचारांचं आवर्त सुरू झालं. डोकं भणाणायला लागलं. गुंता वाढत चालला. मग त्यांनी जेवायलाच घेतलं. नंदा पुन्हा तोंडाला मधाचं बोट लावून गेली होती. त्याचा गोडवा कडवट होतो का काय ही त्याला भीती वाटायला लागली. ती गेल्यानंतर तासा दीड तासानं नाथा महादा आले. त्यावेळी रामदास सतरंजीवरती अंग टाकून श्रीकृष्ण चरित्र वाचत होता. त्यांना बघताच तो उठून बसला आणि विचारलं, उघडला पाऊस? होय, जायचं ना? हो, तुमची तयारी झाली असेल तर जाऊ. इथे एका ठिकाणी बसून राहायचा कंटाळा आलाय. कुठं जायचं आहे? निसर्गाचं गोजीरवाणं रोपडं बघत नदीकाठानं जाऊ. हो, गाळ असेल लई. गाळ तुडवायची तुम्हाला सवय नाही आहे का? आहे, पर खालच्या बाजूला जायचं का वरच्या? मला काय, तुम्ही म्हणाल त्या बाजूला जाऊ. रामदास सतरंजीची घडी घालत उत्तरला. त्याला मनातलं वादळ शमवायचं होतं. खालच्या बाजूला काटा असत्यालो, मग वरच्या बाजूला जाऊ. नदीकाठच्या झाडोऱ्यातून, ओढ्या नाल्यातनं, चिखलाची पर्वा न करता शेताच्या बांधाबांधानं त्यांनी मावळतीकडे चालायला सुरुवात केली. घाई अजिबात नव्हती. पाय मोकळे करायचे होते. निसर्गरम्य परिसर पायाखाली घालायचा होता. ते गप्पा मारत आस्ते आस्ते वाट काढत पुढे पुढे चालले होते. डोहाच्या वरच्या बाजूला 2-3 फरलांग अंतर चालून गेल्यावर त्यांना डोंगर माथ्यावर पर्जन्य मेघ उतरताना दिसला. रामदास म्हणाला, पाऊस आपल्याला भिजवून टाकणार असं वाटतंय. आता आला तर आपण त्या पडवळीच्या निवाऱ्याला जाऊ. ती कोणाची आहे? माहिती नाही वय? नाथानं आश्चर्यानं विचारलं. नाही, इकडे यायचा कधी योगच आला नाही ना. अहो, ती सदाची आहे. पैलवान सदा आपला, त्याचा बैल बारदाना हितच असतो. आणि पलीकडची ती ठाकर वस्ती ना? वय महाराज, ठाकूर वस्ती नजीक आहे म्हणून तर बाबाजीने पाडाळ बांधली इथं. पाऊस खाली उतरलाय, आता आपल्याला गाठल्याशिवाय राहणार नाही. पाय उचला. सदाच्या पडाळीकडे त्यांनी मोर्चा वळवला. चालायचा वेग त्यांनी वाढवला तरी पावसानं त्यांना गाठलंच. पडाळ फक्त 200-250 फुटांवर राहिली होती. त्यांनी धावायला सुरुवात केली. पडाळीचं दार उघडं होतं. ते सरळ आत घुसले. परंतु पडळीच्या निवाऱ्याला 1 मिनिटभर सुद्धा थांबता आलं नाही. जसे आत शिरले तसेच निमिषार्धात बाहेर पडले. गावाकडं चांगलं फरलांगभर अंतर चालून जाईपर्यंत कोणी कोणाशी बोललं नाही. पडाळीत त्यांना मोठं विचित्र दृश्य पाहायला मिळालं होतं. सदा एका ठाकराच्या काळ्या कभिन्न तरुणीला अंगाखाली घेऊन मैथून सुखात रंगून गेला होता. दोघंही पूर्ण विवस्त्र होते. अशा पावसात कोण कशाला मारायला इथे येईल असं म्हणून ते चक्क दार उघडं ठेवून आनंद उपभोगत होते. एकमेकांपासून दूर व्हायची त्यांना संधीच मिळाली नाही. आपण एखाद्या झाडाखाली थांबू महाराज. मादानं कोंडी फोडली. नाही, नको, आता कुठेही थांबायची इच्छा नाही. सरळ गाव गाठूया. पावसाचा जोरसुद्धा कमी झालाय. अंगात हिव भरलंय. थोडा वेळ थांबलो असतो तर. आश्चर्य आहे, तुझ्यासारख्या गड्याला हिव भरावं म्हणजे.
सदाची करामत अवचत बघाय मिळाली म्हणून शान त्याला हिव भरलाय महाराज. त्याची तारांबळ तुम्ही बघितली का महाराज? अरे त्याच्याशिवाय बाहेर पडालो का? पण महादा आत्ता सांगून ठेवतो मी तुम्हाला, गावात कोणाजवळही या गोष्टीची वाच्यता करायची नाही. हो सदानी आजपतूर लय पापं केली आहेत. करू देत, ज्याचं त्याच्यापाशी. त्यांनी पापं केली म्हणून आपण करायची का? शेवटी वरच्याकडे सगळी झाडाझडती द्यावी लागते. आपण सदाला क्षमा करणार आहोत. नरस्याभरणं रूपं रूपस्याभरणं गुण गुणस्याभरणं ज्ञानं ज्ञानस्याभरणं क्षमा. अयो म्हणजे काय हो महाराज? म्हणजे रूप मनुष्याचं भूषण आहे, गुण रूपाचे भूषण आहेत, ज्ञान हे गुणाचे आणि क्षमा हे ज्ञानाचं भूषण आहे. आपण अज्ञानी आहोत का? फिरायला येण्याची आपल्याला आजच कशी काय दुर्बुद्धी झाली? हीच गोष्ट मनाला लागून राहिली आहे. रामदास विषण्णपणे म्हणाला, एका परीनं बरं झाल्या महाराज. ह्यो सदा लय माथल्यावानी करत होता, आता त्याची एसन आपल्या हातात आली. पण तिचा आपण दुरुपयोग करायचा नाही. आता या विषयावर इथेच पडदा टाका, पाय उचला. हिव भरलाय ना? माझं हिव कमी झालंय, पर सदाला मात्र मादा परमेश्वरानं चांगलं बोलण्यासाठी वाचा दिलेली आहे. रामदास डोळे मोठे करून म्हणाला. या विषयावरची चर्चा थांबावी म्हणून रामदास त्यांच्यापुढे जलद पाय उचलत चालायला लागला. मनोमन मात्र तो आनंदला होता. नंदाच्या मार्गातला एक धोंडा आपोआप बाजूला होणार होता. शिवाय त्या धोंड्याला सुधारण्याची संधी काळेश्वरानं त्याला बहाल केली होती. ते गावात पोचले तेव्हा आकाश पूर्णपणे स्वच्छ झालं होतं. मस्तपैकी आल्हादकारी हवा सुटली होती. झुडपं लतावेली आनंदानं डोलत होत्या. शेतातली पिकं चैतन्यानं सळसळत होती, तर पशुपक्षी तृप्तीनं गाणं गात होते. नदीकाठच्या रांजाईची रांग पांढरी शुभ्र झाली होती. फुलपाखरांचे थवे भिरभिरत होते. गिरिजेचा खळखळाटसुद्धा थैथै नाचत पुढे पुढे उसळ्या घेत होता. तिघेही नखशिखांत भिजले होते. आग्रह करू नये नाथा महादा मंदिरात आले नाहीत. रामदासनं वस्त्र बदलली, नदीवर जाऊन ओली वस्त्र धुवून आणली, आडावरनं पाण्याची बादली आणली आणि मग तो काळेश्वराच्या सेवेला लागला. दिवाबत्तीसाठी धोंडीबाई येईनासा झाला होता म्हणून दिवाबत्तीची कामगिरी त्यांनी स्वतःकडे घेतली होती. सायं प्रार्थनेनंतर तो स्वयंपाकाला लागला. 15-20 मिनिटात काळेश्वराला तेलवात घेऊन 7-8 तरुणी आल्या. काही विवाहित तर काही अविवाहित होत्या. त्यात नंदा दिसली नाही. तेलवात केल्यानंतर त्या मंडपात गोळा झाल्या. काही वेळ त्यांच्या खाणाखोणा चालल्या. नंतर सारजा खोलीच्या दाराजवळ आली. तोंडाला पदर लावून काहीशी लाजत म्हणाली, महाराज. अगं बोल ना, नव्या नवरीसारखी लाजतीयस काय? स्टोची फरफर कमी करून रामदासनं विचारलं. महाराज, बाहेर सगळीकडे चिखल आहे, आम्हाला खेळायला जागा नाही. आम्ही मंडपामध्ये खेळलो तर? हे मंदिर तुमच्या मालकीचं आहे. मी पाहुणा म्हणून राहतोय इथं. खेळा किंवा खेळू नका हे सांगायचा मला अधिकार नाही आहे. नाही, पण तुम्हाला त्रास नाही होणार ना? माझ्या त्रासाचा विचार करू नका. तुमचा खेळ संपेपर्यंत मी बाहेर कुठेतरी जाऊन बसेन. खेळ संपल्यानंतर येईन. पण तुम्ही स्वयंपाक करताय ना? बाकीच्या नंतर करीन. असं म्हणून त्यांनी स्टोव बंद केला. थोडी झाकपाक करून तो खोलीच्या बाहेर पडला. बाहेर उभ्या असलेल्या तरुणीत सखोबा काकांची मुलगी शांता होती. रामदासचं सौजन्यपूर्ण बोलणं तिच्या काळजाला भिडलं होतं. आपल्या खेळासाठी त्याला उपाशीपोटी घालून द्यायची कल्पना तिला रुचली नाही. ती झटकन पुढे झाली. सारजाला मागं सरून म्हणाली, आम्हाला माफ करा महाराज. आम्ही पाटलाच्या वाड्यामध्ये जातो खेळाया. बक्कळ जागा आहे तिथं. तुम्हाला मी ओळखलं नाही. मी काकांची शांता. कालच्याला आलती सणाला. पण तुमच्या मैत्रिणी नाराज होतील ना? नाही होणार. तुमचं स्वयंपाक व्हायचं आहे, जेवण व्हायचं आहे. तुमसने बाहेर घालवणं आम्हाला नाही शोभत. चला गे. असं म्हणून त्या चालायला लागल्या. साऱ्यांना तिचं म्हणणं पटलं होतं. त्या शांताच्या मागोमाग शांतपणे गेल्या. मंडपाच्या पायऱ्या उतरल्यावर शांता म्हणाली, आपण देवळा काही यायलाच नको होतं. त्या देव माणसाला बाहेर काढून आपण तिथं धिंगाणा घालणं बरं दिसलं असतं का? रात्री पावसाची एकही सर आली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजेपर्यंत मंदिरापुढचं आवार ठणठणीत झालं. मुलींनी वडाच्या एका मोठ्या फांदीला झोका बांधला.
दुसऱ्या फांदीचं पान तोंडानं तोडायची शर्यत सुरू झाली. बघ्यांची गर्दी जमली. आनंदाला उधाण आलं. 2-2:30 वाजता गावातल्या बहुतेक स्त्रिया, तरुण मुली वस्त्रालंकारांनी नटून थटून वारूळ पूजण्याकरता ताटात लाया, दध्या दुधाचे नैवेद्य घेऊन घराबाहेर पडल्या. वारुळाची पूजा करून टोळक्या टोळक्यानं आवारात गोळा व्हायला लागल्या. 4 वाजेपर्यंत सगळं आवार फुलून गेलं. झिम्मा, फुगड्या, कोंबड्या, फोयर, रिंगण, नाचगाणी सुरू झाली. पण लोकांच्या गर्दीत नंदाला रामदास दिसला नाही. सगळी झोक्यात फुगड्यात मग्न असताना तिने गीता वहिनीच्या मुलीला हाती धरलं आणि झटकन मंडळाची खोली गाठली. रामदास श्रीकृष्ण चरित्र वाचत होता. खोलीत पाऊल टाकत तिने विचारलं, आत मी आलं तर चालन ना? नंदा, तू ये, बैस की. नाही, बसाय नाही आले. मग कशा करता आली आहेस? तुम्ही एकलंच आतमध्ये काय करताय ते बघाय आले. चला की बाहेर, समजा गाव गोळा झाला आहे. नाही नंदा, या आनंद सोहळ्यात मी नाही सहभागी होऊ शकत. का हे विचारू नकोस. नाही विचारणार, पण आज नागपंचमीचं सण आहे. समध्या गावात गोडधोड होणार. मी बी पूर्णाच्या पोळ्या करणार आहे. जेवणाचं आमंत्रण द्यायला आलीस का काय? तुम्हाला जेव घातल्या बिगर घशाखाली घास नाही उतरायचा माझा. पण आज मी नरसोअण्णांकडे जेवायला जाणार आहे. कालच त्यांनी सांगून ठेवलं आहे. आबांच्या गणानंही सांगितलं आहे. नाथाचाही आग्रह आहे. आता एवढ्याच्या पोटाला किती लागतं आहे? खरं सांगताय? खोटं वाटतंय का? माझी चिंता करू नकोस. तुम्ही इथं असं एकलं बसलाय आणि चिंता करू नको म्हणतावे. हे बघ, काही गोष्टी सांगता येण्यासारख्या नसतात. वेळ आली की आपोआप उलगडा होईल. महाराज? नंदाच्या डोळ्यात पाणी आलं. काही न बोलता ती नुसती मुसमुसत राहिली. मग तो शांतपणे म्हणाला, अगं, का व्यर्थ माझ्यासाठी तळमळतीयेस? तुझे स्वप्न बघतीयेस ना, ते पूर्ण नाही होऊ शकलं म्हणजे? तुमच्या मनामध्ये असेल तर माझं सापान पुरं होईन विश्वास आहे. माझ्या मनाला काही किंमत नाही आहे नंदा. नाही म्हणजे? लोक उगाच तुमच्या पायावर डोकं ठेवतात का? तीच तर खरी अडचण आहे ना. लोकांनी मला साधू संन्याशाच्या पंक्तीला बसवलं आहे. मी लग्न करायचं म्हटलं तर त्यांच्या श्रद्धेला तडा नाही का जाणार? काय काय दूषणं देतील याची कल्पनाही सहन होत नाही आहे. पण तुम्ही तर स्वतःला कधी साधू संन्याशी म्हणला नाही ना. एवढं काय पाहिलंच ग तू माझ्यात? मी आज समध पाहिलंय, असं म्हणून ती निघून गेली. रामदास तिच्याकडे बघत राहिला. मनात पुन्हा वादळ निर्माण करून एकटेपणा संपवण्याचा प्रकाश किरण दाखवून गेली. पण रामदासला हे मृगजळा समान वाटत होतं. मनातल्या मनात तळमळत राहण्याशिवाय पर्याय नव्हता. पूर्वी वाचलेल्या कवितेच्या 2 ओळी त्याला आठवल्या. वाळूत स्तब्ध झाला रेखाकृती किनारा. वाळूत स्तब्ध झाला रेखाकृती किनारा. जवळी असून पाणी अतृप्त तो बिचारा. जवळी असून पाणी अतृप्त तो बिचारा. श्रोते हो, हा होता प्रारब्ध या पोपटराव भसे लिखित कादंबरीचा 6वा भाग. 7वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.